सकाळचा चहा असो किंवा संध्याकाळचा चहा असो, तुम्हाला चहासोबत जर मिरची पकोडे खायला भेटले तर किती मजा येईल. मिरची पकोडे बनवण्यासाठी मी घेतले 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशोप. त्याला छान खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेतलं. तुम्ही विचार कराल एवढा वेळ कोणाकडे आहे, पण ट्रस्ट मी, याला फार तर फार 15 ते 20 मिनटं लागतात. चहा बनवण्या अगोदर बटाटे कुकरमध्ये उकडायला ठेवून द्यायचे. 2 शिट्टी झाली की गॅस बंद करून घ्यायचा. आता बटाटे थंड करून घ्यायचे, साल काढून छान फाईन मॅश करून घ्यायचे. बटाटे मॅश करून झाले की कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं. तेल तापलं की त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची. हिरवी मिरची चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकायचा. त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आवश्यकतेनुसार हळदी पावडर, मीठ, आमचूर पावडर. आमचूर पावडर घरात नसेल तर तुम्ही जलजिरा किंवा चाट मसाला पण वापरू शकता. आता उकळलेले बटाटे टाकून घ्यायचे. त्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं. नंतर भरपूर कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीर टाकण्यात कसलीही कंजूसी करायची नाही. मग परत एकदा फिरवून घ्यायचं आणि सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे. आणि आता आपलं स्टफिंग तयार आहे. आता मोठ्या आकाराच्या ढोबळ्या मिरच्या घ्यायच्या. त्याचे देठ मात्र काढायचे नाही. नंतर उभा कट मारून घ्यायचा आणि काट्याच्या चमच्याने, तुम्ही बघू शकता मी कशी काढते आहे, तशा बिया काढून घ्यायच्या. बिया काढल्यामुळे मिरची जास्त तिखट लागत नाही. आता यामध्ये आपण तयार केलेलं बटाट्याचं स्टफिंग भरायचं आणि हलक्या हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे स्टफिंग बाहेर येणार नाही. स्टफिंग भरून झाली की मग बॅटर बनवायला घ्यायचं. आता गरजेनुसार बेसन घ्यायचं. त्यामध्ये टाकायची हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकत घट्ट बॅटर बनवून घ्यायचं. घट्ट म्हणजे जास्तही घट्ट नाही करायचं, पण जास्त पातळही ठेवायचं नाही. त्याच्यामुळे भज्यांना कोटिंग व्यवस्थित बसेल. आता थोडा खायचा सोडा टाकायचा आणि परत एकदा बॅटर व्यवस्थित फिरवून घ्यायचं. सोड्याचे प्रमाण जर जास्त झाले तर भजे किंवा पकोडे खूप तेलकट होतात, म्हणून सोडा हा कधीही काळजीपूर्वक टाका. आता बॅटर तयार आहे. आता त्यामध्ये स्टफ केलेली मिरची छान टाकून कोटिंग करून घ्यायची. तोपर्यंत कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं. तेल चांगलं गरम झालं की आपल्या ह्या स्टफ मिरच्या तळायला घ्यायच्या. लक्षात ठेवायचं, एका वेळेस 2च तळायच्या, म्हणजे काय होईल, मिरची ही आतमधून पण छान व्यवस्थित भाजल्या जाईल आणि त्यामुळे जास्त तिखट लागणार नाही. आता आपले मिरची पकोडे तयार आहेत. आहे ना खूपच झटपट रेसिपी. आता गरमागरम सॉससोबत सर्व करायचे. खायला खूप छान लागतात. तुम्ही एकदा बनवूनच बघा.